हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजनवाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं की आपल्या शरीराला तो धोका निर्माण होऊ शकतो. आजचे व्यायाम पण सोपे आहेत, प्रत्येकाला जमतील असे आहेत. फक्त मनावर घ्यायचं आणि रोजच्या रोज असा व्यायाम करायचं. कारण व्यायाम हा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीरासाठी. जसं आपल्या शरीरासाठी जेवण महत्त्व आहे, तसं व्यायाम देखील महत्त्वाचा आहे. आपल्याला कायमस्वरूपी फिट राहायचं असेल तर व्यायामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी असं दोन्ही गुडघ्यावरती आपल्याला बसून घ्यायचं आहे. दोन्ही हात असं फरशीला टच करायचं. त्यानंतर दोन्ही हात आहे ते असं स्ट्रेट करायचं. जसे आपले हात खाली येतात ते आपल्याला बसून घ्यायचं आहे. जसे आपले हात वर जातात ते आपल्याला गुडघ्यावरती उभं राहायचं आहे. म्हणजे उठक-बैठक असा व्यायाम आहे. या व्यायामामुळे आपलं चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. खासकर ती पोटावरची असो, कमरेवरची असो किंवा आपल्या हिप्सवरची. आणि त्यानंतर वजन देखील आरामशी कमी होतं. हा व्यायाम देखील आपल्याला 25-25चे 2 सेट करायचे आहेत किंवा मोजून करायचं असेल किंवा 1 मिनिटं देखील करू शकता. प्रत्येकाला जमतो असा व्यायाम आहे. फक्त मनावर घ्यायचं आणि रोजच्या रोज असा व्यायाम करायचं. व्यायाम केल्यामुळेच आपलं वजन आहे ते एकदम आरामशीर कमी होऊ शकतो. आता करूया दुसरा व्यायाम. सेम बसायचं आहे आपल्याला. दोन्ही हात समोर घ्यायचं. त्यानंतर दोन्ही हात आहे ते स्ट्रेट करायचं. समोर आणि स्ट्रेट. जसे आपले हात समोर येतात तर दोन्ही गुडघ्यावरती बसायचं आणि दोन्ही हात आपले जसं स्ट्रेट होतात तर दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं. हा देखील व्यायाम उठक-बैठकचा आहे. यामुळे आपली चरबी तर वितळते, वजन कमी व्हायला मदत होते. परफेक्ट अशी फिगर मिळते, उत्तम आरोग्य लाभतो. पण व्यायाम मात्र रोज हवे. व्यायामाची सवय नसेल तर लावून घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्याला कायमस्वरूपी फिट राहायचं आहे. हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा किंवा मोजून करायचा असेल तर 25-25चे 2 सेट करू शकता. आता करत आहे तिसरा व्यायाम. त्यासाठी खाली बसून घ्यायचं. दोन्ही पायांचं अंतर इतकं असू दे. त्यानंतर दोन्ही हात आहेत तेच डोक्यावरती ठेवायचं. त्यानंतर काय करायचं, दोन्ही हात डोक्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला असं हळूवारपणे वाकायचं आहे. यामुळे काय होतं, कमरेवरती आणि पोटावरती इतका ताण पडतो, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. मात्र हा व्यायाम एकदम स्लोमध्ये करायचा, फास्ट करायचं नाही. कारण जितकं तुम्ही स्लो कराल तितका रिझल्ट छान मिळतो. कारण पूर्ण शरीराला एक वळण तयार होते, लूज पडलेलं शरीर टाईट होतं. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. काही चुका असतात आपल्या, ज्यामुळे आपलं वजन आहे ते वेगाने वाढतं. जसे की एकाच जागेवरती बराच वेळ बसून राहिल्यामुळे देखील आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामुळे होणारा आजार किंवा वाढलेलं वजन, शरीराचं दुखणं यापासून सुटकारा हवा असेल तर रोज व्यायामाला महत्त्व देणं देखील गरजेचं आहे. रोजच्या रोज असे व्यायाम करा आणि आपलं दुखणं देखील गायब करा. आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसली आहे. एक हात मागं घ्यायचं, दुसरा हात समोर ठेवायचं. एकदा उजवीकडे वळायचं आहे. त्यानंतर बघू शकता एकदा डावीकडे वळायचं. यामुळे काय होतं, पोटावरती आणि कमरेवरती एक पीळ तयार होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. कमरेचं दुखणं देखील गायब होतं. कंबर आणि पोट ह्या दोघांच्या मध्ये एक जाड फॅट असतं, जे लटकणारं असतं. ते वितळण्याचं काम ही एक्सरसाइज छान करते. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे आणि मोजून करायचं असेल तर 25चे 3 सेट करा. म्हणजे थकान वगैरे अजिबात जाणवत नाही आणि करायला सोपं असल्यामुळे सहज करू शकतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसून घ्यायचं मांडी घालून. त्यानंतर उजवा हात आहे तो डावीकडे घ्यायचा, डावा हात उजवीकडे असं दोन्ही हातांची अशी गाठ मारून घ्यायचं. तेच हात वर करून असं पोटाला टच करायचं. हातांना एक प्रकारचं ओझं निर्माण होतं. त्यामुळे हातांना जी लटकणारी चरबी असते ती पूर्णपणे वितळते. आपल्या शरीराला परफेक्ट अशी फिगरमध्ये खासकर पोटावरची, कमरेवरची आणि हिप्सवरचं जे साईड फॅट असतं ते देखील वितळतं. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. बसून करत असल्यामुळे अजिबात थकान वगैरे जाणवत नाही. असे सोपे व्यायाम करूनच आपलं वजन कमी करायचं आहे आणि आपल्या शरीरातली चरबी वितळायचं आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले पदार्थ खायचं. जसे की तुम्हाला पुरी खायचं नाही, चपातीच्या जागी फुलका खायचं, पापड तळायच्या ऐवजी भाजायचं. या गोष्टींची जर काळजी घेतला तर वजन कमी व्हायला खूप मदत होते. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला सेम बसायचं आहे. बघू शकता दोन्ही स्ट्रेट असू दे आणि पूर्णपणे वाकायचं. हात मात्र स्ट्रेट असू दे. यामुळे काय होतं, हातांचे दंड मजबूत होतात. कमरेची छान एक्सरसाइज व्हायला हिप्सवरती सगळ्यात जास्त असर होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी व्हायला मदत होते. पोटावरती इतका ताण पडत आहे त्यामुळे तिथं साठलेली चरबी देखील कमी होते.
वजन कमी करण्यासाठी आपल्याला जिमला जायची गरज नाही किंवा कोणती हेवी एक्सरसाइज करायची गरज नाही. असं सिंपल एक्सरसाइज करून देखील आपलं वजन कमी करू शकतो. तसेच वजन कमी करण्यासाठी बरेच जण शॉर्टकट उपाय शोधतात, जसे की व्यायामाशिवाय देखील आपलं वजन कमी होतं का? पण खरं सांगू, जे खरं आहे तेच टिकतं. जसं की रोज व्यायाम केला तरच आपलं वजन कमी होतं. बाकी तुम्ही कितीही उपाय करा, काही फरक पडत नाही. मग ते उपाय करण्याऐवजी रोज थोडासा व्यायाम जरी केला तरी तुमचं वजन आहे ते आरामशीर कमी होतं. तेही एकदम सोप्या व्यायामानं. बघू शकता. सहज आपण टीव्ही बघत सुद्धा करू शकतो असे व्यायाम आहेत. आता करते पुढचा व्यायाम. सेम बसली आहे. दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं. दोन्ही हात असं मागं न्यायचं आहे बघू शकता आणि पूर्णपणे स्ट्रेट आणि पूर्णपणे समोर. पण हात मात्र मागं असू दे, समोर यायचं नाही. यामुळे होतं कमरेचा कणा आहे तो मजबूत होतो. तिथंसाठी चरबी कमी होते. दुखणं देखील गायब होतं. हातांचे दंड मजबूत राहिलेत आणि जी हातांना लटकणारी चरबी असते ती देखील गायब होते. हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्त ताण घ्यायची गरज नाही. तुम्ही जर जास्त ताण घेतला की तुमची पचनक्रिया बिघडते आणि पचनक्रिया बिघडली की आपल्या शरीरामध्ये चरबी साठत राहते. त्यासाठी ना जास्त टेन्शन न घेता, ताण न घेता रोजच्या रोज असं व्यायाम करायचं आणि फिट राहायचं. कारण आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा रोज थोडासा व्यायाम करायचं आणि आपल्याला फिट राहायचं आहे. प्रत्येक व्यायाम खूप खास आहे, खासकर आपल्या शरीरासाठी. तो आपण रोज केला तर तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसायचं, दोन्ही पाय सरळ लांब सोडायचं, दोन्ही हातांना असं जॉईंट करायचं. एकदा पायाला टच करायचं, तोच हात आपल्याला पोटावरती टच करायचं. एकदा पायाला, एकदा पोटाला. या व्यायामाचा फायदा म्हणजे कमरेवरती आणि पोटावरती तो होतोच, त्यासोबत आपल्या हिप्सवरती होतो. त्यामुळे तिथंसाठी चरबी आहे ती वितळण्यास खूप मदत होते. कुणासाठी नाही, स्वतःच्या मौल्यवान शरीरासाठी रोज हा व्यायाम झालाच पाहिजे. कारण शरीर आहे जे आपल्याला साथ देतं, पण त्याच्यासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे ज्या दिवशी आपल्याला समजेल ना, तुम्ही एक दिवससुद्धा राहू शकत नाही व्यायामाशिवाय. त्यासाठी व्यायामाची जागा मनामध्ये करा आणि रोज असा व्यायाम करा. आता करते सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी आपल्याला भिंतीला किंवा सोफ्याला असं चिकटून बसायचं. दोन्ही पाय असं फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही पायांच्या मधला गॅप इतका असू दे. त्यानंतर दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं. पूर्णपणे वर आणि पूर्णपणे खाली. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपल्या शरीरातलं वजन कमी होतं. पूर्ण शरीरातली चरबी वितळण्यास खूप मदत होते. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न आहे ते एकदम व्यवस्थित चावून खायचं. जर व्यवस्थित पचलं नाही तर तुमच्या शरीरामध्ये ठिकठिकाणी जाऊन फॅट जमा होत राहतं. त्यासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा तर आहे, त्यासोबत डाएट देखील. घरचं जेवणाला महत्त्व द्या, 8 तासांची झोप घ्या, भरपूरसं पाणी प्या. हेल्दी जेवण असल्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला खूप मदत होते. कारण व्यायाम आहे ते 20% आणि डाएट आहे ते 80%. घरच्या जेवणाला महत्त्व द्यायचं. बाहेरचे पदार्थ अजिबात खायचं नाही, खासकर तळलेले पदार्थ किंवा बेकरी प्रोडक्ट. ह्या गोष्टीपासून तुम्ही जितकं लांब राहाल ना, तितक्या लवकर तुमचं वजन कमी होऊ शकतं. कारण वजन वाढीची शक्यता खास करून बाहेरच्या पदार्थांमध्ये असते, जे आपण खात राहतो. आणि घरी जर व्यायाम केला तर तुम्हाला जसं म्हणण्यासारखा रिझल्ट हवा आहे तो भेटत नाही. त्यासाठी घरच्या जेवणाला महत्त्व द्या. रोज थोडा व्यायाम करा आणि फिट राहा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.